नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह आणि आरोग्य विभागामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आपण मागच्या व्हिडिओमध्ये विविध अन्न पदार्थांची ओळख या पाठामध्ये एकदल धान्याचा अभ्यास केला होता। तर एकदल धान्य जी आहेत ती नुसती खाल्ली म्हणजे गहू, तांदूळ, गहू, जोंधळा किंवा बार्ली यासारखी जी एकदल धान्ये आहेत ती नुसतीच खाल्ली तर ती पचायला जड असतात। त्यामुळे या एकदल धान्याचे एकतर रवा केला जातो, गव्हाचा रवा केला जातो, मैदा केला जातो किंवा पीठ केलं जातं, तांदळाचं पीठ केलं जातं आणि या पिठापासून भाकरी, चपाती किंवा पुऱ्या, इडली, डोसा यासारखे पदार्थ तयार केले जातात आणि ते खाल्ले जातात। आणि असे पदार्थ खाण्यास म्हणजे रुचकर तर असतातच, त्याचबरोबर पचायला हलके असतात। अशाच एकदल धान्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात आणि त्या प्रक्रिया आता आपण पाहूया। पहिली जी प्रक्रिया आहे तर फुलवलेले पदार्थ, गव्हाच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या, पॉपकॉर्न, चुरमुरे, राजगिरा अशा प्रकारचे फुलवलेले पदार्थ करण्यासाठी एकदल धान्य पाण्यात भिजवतात व मग या एकदल धान्याला उष्णता देतात। त्यामुळे धान्य दाण्यातील पाण्याची वाफ होते व पदार्थ फुलतो व हलका होतो आणि त्याच्या लाह्या खाता येतात। पोहे, मका, गहू यांचे पोहे व तांदळापासून केलेले पोहे आवडीने खाल्ले जातात। यासाठी एकदल धान्याचे तुकडे व संपूर्ण एकदल धान्य वाफेमध्ये शिजवतात व त्यावरून रोलर फिरवल्याप्रमाणे शिजवलेले एकदल धान्य दाबले जाऊन त्याचे पोहे तयार केले जातात। यानंतर आपण द्विदल धान्य म्हणजेच कडधान्य पाहूया। शाकाहारात कडधान्ये व डाळी यांचा प्रथिने पुरवणारा अन्नपदार्थ म्हणून समावेश केला जातो। मटकी, चवळी, वाटाणा आणि कडधान्ये यांचा उडीद कडधान्ये म्हणून वापर होतो, तर उडीद डाळ, हरभरा डाळ यांचा डाळी म्हणून वापर केला जातो। या कडधान्यापासून किंवा या डाळीपासून कोणती जीवनसत्वे, पोषक तत्वे मिळतात ते पाहूया। तर या कडधान्यापासून प्रथिने हा घटक मिळतो। कडधान्ये व डाळी यात प्रथिनांचं प्रमाण जास्त असते। सोयाबीनपासून सर्वात जास्त प्रथिने मिळतात। कार्बोदके, कडधान्यात डाळीपेक्षा कास्टीवर म्हणजे आवरण जास्त प्रमाणात असते। यात कार्बोदके मुख्यतः किंवा पिष्टमय पदार्थ जास्त असतात। स्निग्ध पदार्थ, कडधान्यात 1.5% स्निग्ध पदार्थ असतात। क्षार, कडधान्ये व डाळी यातून लोह, कॅल्शियम, फॉस्फरस हे क्षार मिळतात। कडधान्ये व डाळी शिजविणे, भिजविणे, अंकुरित करणे यासारख्या क्रिया केल्याने क्षारांचे प्रमाण कमी होते। जीवनसत्वे, यातून ब जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळते। तर ही जी कडधान्ये आहेत ती पचायला साधारण जड असतात। बऱ्याच कडधान्यात पचनाला अडथळा आणणारे व विषारीपणा असणारे घटक असतात। प्रथिनांचे पचन होण्यासाठी ट्रिप्सन नावाचा विकर लागतो। कडधान्यामध्ये या ट्रिप्सनला विरोध करणारा घटक आढळतो, त्यामुळे प्रथिनांच्या पचनात अडथळा येतो आणि सोयाबीन, वाल यासारख्या कडधान्यात यांचे प्रमाण अधिक असते। त्यामुळे ही कडधान्ये कच्च्या स्वरूपात खाल्ली तर मज्जासंस्था व वायुसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असते। या कडधान्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात। पहिली प्रक्रिया जी आहे ती भरडून साल काढणे। संबंध कडधान्ये भरडून त्याची साल काढली जाते। साल काढल्यामुळे दोन्ही दले वेगळी होतात व मधला अंकुर निघून जातो। या प्रक्रियेमुळे वरचे कास्टिराचे म्हणजे आवरण जे आहे ते निघून गेल्यामुळे डाळींच्या पिठाचा रंग जास्त आकर्षक दिसतो। त्यांचा कडवटपणा कमी होतो, स्वादिष्टपणा वाढतो। डाळी कडधान्यापेक्षा पचायला जास्त हलक्या असतात, मात्र डाळीवरील आवरण काढलेले असल्यामुळे संबंध कडधान्यापेक्षा डाळी लवकर खराब होण्याची शक्यता असते। काही वेळा थोडेसे पाणी लावून वाळवून व तशीच कडधान्ये भरडून डाळ तयार करतात।
दुसरी प्रक्रिया जी आहे ती दळणे. यामुळे डाळींचे जाडे व बारीक पीठ केले जाते आणि त्यामुळे चवीत व पचन क्षमतेत फरक पडतो. तिसरी प्रक्रिया भिजविणे. शिजवण्यास वेळ कमी लागावा म्हणून डाळी व कडधान्ये कमी जास्त वेळ पाण्यात भिजवली जातात. कडधान्ये परिपक्व होताना त्यातील पाण्याचा अंश कमी कमी होत जातो. शिजवण्यामुळे पुन्हा कडधान्ये व डाळी पाणी शोषून घेतात व फुगतात. त्यामुळे शिजवण्यासाठी लागणारा वेळ व इंधन यांची बचत होते. थंड पाण्यात कडधान्ये भिजवल्यामुळे पोषकतत्वांचा नाश होत नाही. भिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या तापमानानुसार भिजवण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त असतो. चौथी जी प्रक्रिया आहे ती अंकुरित करणे किंवा मोड आणणे. संबंध कडधान्ये भिजवून त्यांना मोड आणले जाते. त्यामुळे त्यांच्या वरचे आवरण फाटते, सैल होते किंवा अंकुर वाढतो. दोन्ही दले पाणी शोषून घेतल्यामुळे फुगतात. त्यातील प्रथिने व कार्बोदके यांचे प्रमाण स्वरूपात यांचे रूपांतर होते. म्हणून पचन क्षमता वाढते आणि पाणी शोषून घेतल्यामुळे शिजवण्यासाठी वेळ कमी लागतो. पाचवा आकडा आहे, पाचवी प्रक्रिया जी आहे ती भाजणे. कोरड्या उष्णतेचा वापर करून मूग भाजून शिजवले जातात. त्यामुळे शिजवण्याचा वेळ वाचतो. भट्टीत भाजून फुलविणे. कडधान्ये थोडा वेळ पाण्यात भिजवून ओलवून किंवा भट्टीत भाजतात. सुकवून ती भट्टीत भाजली जातात. काही वेळा पाण्यात मीठ व हळद टाकली जाते. त्यामुळे काबुलीवर हळद मीठ पाण्यात काढून त्याचा लेप दिला जातो. भट्टीत भाजले जाणारे शेंगदाणे किंवा हरभरे, फुटाणे, काबुली, मटकी यावर भट्टीत प्रक्रिया करून ती फुगवली जातात आणि ती पचनास हलकी बनतात. पुढची जी क्रिया आहे ती आंबवणे. विशेषतः हरभरा डाळीचे पीठ आंबवून ढोकळा, उडीद डाळ व तांदूळ यांचा रवा आंबवून हलकी सच्छिद्र इडली तयार करतात. आंबवण्यासाठी डाळीचे पीठ व रवा आवश्यक तेवढ्याच पाण्यात पातळसर भिजवतात. ते 10 ते 15 तास तसेच ठेवतात. त्यामुळे पीठ हलके व जाळीदार होते. अशा पद्धतीने पदार्थ शिजवला तो फुगून हलका व सच्छिद्र होतो. आंबवण्याने पदार्थ पचनास हलका होतो व त्यातील ब जीवनसत्व वाढते. पदार्थाला विशिष्ट स्वाद येतो आणि तो पचायला हलका बनतो. तर या सर्व कडधान्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया आहेत. धन्यवाद.